आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। भ्रष्टाचार मुक्त महापालिका आणि काय? शिवसेनेच्या वचननाम्यात। कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत काल काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आज मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षाने आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे। यामध्ये शहर विकास व पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा व स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण व युवक धोरण, महिला, ज्येष्ठ व दुर्बल घटक, जगतजननी अंबाबाई अन्नछत्र, झोपडपट्टी व गृहनिर्माण, पर्यावरण व हरित कोल्हापूर, पारदर्शक व जबाबदार प्रशासन, महापालिकेच्या व्यायामशाळा, पंचगंगा प्रदूषण, कर वसुलीची सुटसुटीत योजना, रखडलेली हद्दवाढ, योग्य सन्मान आणि महापालिकेची उत्पन्न वाढ या योजना आणि विजन घेऊन शिवसेना ठाकरे पक्ष काँग्रेससह महापालिकेच्या रणांगणात उतरली आहे। याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सेनेचे सुनील मोदी यांनी थोडक्यात विश्लेषण केले, तर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी याबाबत विस्तृतपणे माहिती दिली। यावेळी काँग्रेसचे आमदार जयंत आसगारकर, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, सेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा उत्तुरे, युवा सेना प्रमुख मंजित माने, महेश उत्तुरे, सागर साळोखे तसेच सेना व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रकल्प एवढं करूनही पंचगंगा प्रदूषणमुक्त होत नाही आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनात रस्त्याच्या बरोबर धुळीचा सुद्धा प्रश्न फार मोठा आहे। या प्रश्नाच्या बरोबरच कालच्या जाहीरनाम्याने आजच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठोस मुद्दे जर आमच्याकडे जर बघितले, आपण जर याकडे जर लक्ष जर घेतलं तर कर वसुलीची सुटसुटीत योजना, त्याचबरोबर योग्य सन्मान असेल, झोपडपट्टी गृहनिर्माण, यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये जवळजवळ घोषित 27 झोपडपट्ट्या आहेत। या 27 झोपडपट्ट्यामध्ये अनेक जाग्याचे प्रश्न सोडवत असताना केंद्र सरकारनं अनेक गृहनिर्माण योजना केंद्राने राज्य सरकारनं दिल्या आणि त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये मूळ या प्रशासनाकडनं एक मोठी चूक होते की काही लोकांच्याकडे जागा जास्त आहेत, काही लोकांच्याकडे जागा कमी आहे। या दृष्टिकोनात सरसकट देत असताना त्या ठिकाणी हे प्रकल्प अनेक झोपडपट्टीमध्ये राबवले गेलेले जाणार आहेत, पण प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिके उद्या असणारे सर्व नगरसेवक आणि महापौर यांच्या माध्यमातून हा झोपडपट्टीच्या सुद्धा विकासाचा मुद्दा हा आमच्याकडं खूप चांगल्या पद्धतीने घेतला जाईल। शिक्षक आणि युवकांचं धोरण आम्ही या ठिकाणी जाहीर केलं आहे। त्याचबरोबर आरोग्य सेवेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र, आज जर कोल्हापुरामध्ये जर बघितला तर सावित्रीबाई फुलेचा दवाखाना असेल, पंचगंगाच्या जवळ असणारं पंचगंगा हॉस्पिटल असेल आणि काही जे ठराविक जे हॉस्पिटल जर सोडली तर अनेक दवाखाने हे बंद अवस्थेमध्ये वॉर्डमध्ये आहेत। ते प्रत्येक वॉर्डामध्ये पुनरुज्जीवित करण्याचा एक संकल्प आम्ही या ठिकाणी सोडलेला आहे। पाण्याचा प्रश्न असेल, शहराच्या विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा आणि सर्वांमध्ये कोल्हापूर शहरामध्ये आज एक मोठा प्रश्न जो आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना या पक्षानं सुद्धा पुढाकार घेतलेला आहे की कचऱ्याच्या बाबतीत कचऱ्याचं गेली 2 ते 3 वर्ष योग्य निर्मूलन होत नाही आहे। मग त्यामुळे ते काही खाजगीकरण असेल, काही गाड्या कमी असतील, काही तिथल्या कामगारांचे आणि प्रशासनाचे प्रश्न असतील, या प्रश्नावर कचरा कुठेही रस्त्यावर दिसणार नाही अशा प्रकारचं योग्य नियोजन या ठिकाणी आम्ही करू। आज आम्ही हा वचननामा आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।